निवडून आल्यानंतर असं म्हटलं होतं की केरला जिल्ह्याची उपराजधानी करणार आहे. नेमकं ती ऑलरेडी उपराजधानीला काय मिळणार आहे? आज उपराजधानी करण्यासाठी तुमचा नेमका काय प्लॅन? मी अध्यक्ष झाल्या म्हटलं तर ती आता उपराजधानी झाली आजर. आता ते म्हणजे ते आम्हाला डबल काम करावं लागतं, आम्हाला प्रूव्ह करावं लागतं. आम्हाला पण आम्ही तिघी जणी आणि आमच्या भला आम्ही प्रूव्ह करू ना आम्हाला स्वतःला. आम्हाला महिला म्हणून जन्मल्यानंतरच आम्हाला ते समाजाने तुम्ही शक्ती दिली की आम्हाला झगडूनच काय पण मिळवावं लागतं. नमस्कार. काही नाही, आपलं जिल्हा परिषद स्थापन झाल्यापासून आपल्याला बोलवलंच नव्हतं. आम्ही थांबलो होतो की सभापतींची निवड झाल्यानंतर एकदा तुम्हाला इन्फॉर्मली चहाला बोलवायचं होतं, पण आज हे खूपच फॉर्मल झालेलं आहे. पण मीनवाईल आपले नवीन CEO मॅडम पण जॉईन झालेलं आहे. मी पण आज त्यांना पहिल्यांदा भेटले. त्यांची ओळख मॅडम म्हणजे त्यांचं अगोदरचं हे सगळं तुम्हाला माहीत असेल, पण तरी त्या सांगतील. पण आज आपल्याला बोलवलं आहे ते नवीन जिल्हा परिषद, नवीन पंचायत समिती आणि नवीन आम्ही कामकाजाला सुरुवात केलं, तर आपला आशीर्वाद असू द्या म्हणून सांगायला फोन तुम्हाला बोलवलेलं सगळ्यांना. बाकी काही नाही. थोडं इन्फॉर्मल घ्यायचं होतं पण गर्दी होईल खाली म्हणून वर बोलवलं, पण इन्फॉर्मल झालेलं आहे. मॅडमचं बालके साहेब का मॅडम तुम्हीच बोलता? नमस्कार सर्वांना. माईक चालू नाही का? बालके नमस्कार सर्वांना. मी प्रियंवदा म्हार्दळकर, IAS 2022 बॅच, CEO जिल्हा परिषद धाराशिव म्हणून आता जॉईन झाली आहे इथे. ह्या अगोदर मी धाराशिव जिल्ह्यात प्रोबेशनसाठी असिस्टंट कलेक्टर म्हणून होती, त्यामुळे जिल्ह्याची चांगलीच ओळख आहे. बरेचसे चार्जेस मी प्रत्येक तालुक्यात इथे केलेले होते त्यावेळेस. माझा परिचय द्यायचा, शैक्षणिक दृष्टी मी इंजिनियर आहे. BTech इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केले VJTI मुंबईमधून. त्यानंतर मी MBA केलं आहे IIM बँगलोरमधून. आणि मी 6 वर्ष इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये जॉब केलेला आहे. मुंबई, हाँगकाँग, सिंगापूर अशा तिन्ही ठिकाणी मी काम केलेलं आहे. आणि 2021मध्ये UPSC परीक्षा देऊन मी देशात 13वी आणि महाराष्ट्रातून पहिली आहे. आणि सर पहिला तुम्ही सॉरी मी सर्व्हिसेस जॉईन केल्यावर मी धाराशिवमध्ये प्रोबेशनर होती. त्यानंतर मी मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये असिस्टंट सेक्रेटरीशिप केली. आणि 1 वर्ष मी प्रोजेक्ट ऑफिसर अँड SDM धारणी अमरावती जिल्ह्यात होती. तिथे मेळघाटसारख्या चॅलेंजिंग एरियामध्ये मी काम केलेलं आहे. आणि आता मी इथे धाराशिवला जॉईन झाली आहे. हे माझं थोडक्यात इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आणि ह्या अगोदरसुद्धा जसं मी जिद्दीने आणि एकदम कार्यदक्षतेने काम केलं आहे, तसंच धाराशिव जिल्ह्यातसुद्धा मी काम करेन. आणि जे काही ऑब्जेक्टिव्ज आम्ही आता डिस्कस करून ठरवलेत, स्पेशली हेल्थमध्ये, आरोग्य, शिक्षण ह्या विषयांवर जास्त भर राहील. आणि जिल्ह्याचे सगळे पॅरामीटर्स जे नीती आयोगसुद्धा जे पॅरामीटर्स मॉनिटर करतात, त्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये आपण आपला धाराशिव जिल्हा कसा आघाडीवर आणायचा ह्याच्यासाठी चांगला प्रयत्न राहील. थँक्यू. आपण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि CEO पण महिला असण्याचा हा पहिलाच योग आहे आपल्या. खूपच योगायोग आहे. तर आपण महिलांसाठी काही विशेष अशी काही योजना किंवा जसं आपण जननी सुरक्षा योजना आपण केली होती आणि त्या सुरक्षा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या महिलांना खूप मोठा फायदा झाला. उपाध्यक्ष असताना केली होती योजना. तर तशी कोणती योजना करण्याचं नियोजन वगैरे आपलं आहे? एक माझ्या आधीच पण ऐकू येत आहे का आपल्याला? म्हणजे हे मध्ये लोक माझ्या आत्ताच मी पण मॅडमना आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी भेटले, पण मी दोघींनी पण तेच डिस्कस केलं. आम्ही दोघी महिला म्हणून का माहीत नाही, पण माझ्या मनात होतं अगोदरच्या स्टममध्ये की अंगणवाडी म्हणजे ज्या गरोदर माता असतात, आपल्या जे पॅरामीटर्स आहे त्याच्यामध्ये कुपोषित बालकं किंवा कमी वजनाचं बाळ, माता मृत्यू, बालमृत्यू याला हँडल करण्यासाठी आपल्याला तो खाऊ मिळतो. पण मी मॅडमना म्हटलं की माझी इच्छा आहे की यावेळेस आपण आपल्या गरोदर मातांना अंगणवाडीत आणायचं आणि अंगणवाडीत आपण मेनू ठरवून द्यायचं की उसळ भाकरी किंवा दुसऱ्याची पालकची भाजी, भाकरी, हेमोग्लोबिनसाठी वॉटेवर आम्ही ठरवू. त्याची कॉस्ट हे करून आम्ही अंगणवाडीमध्ये बायकांना आणून अशा ताई आमच्या आणतील आणि तिथं जेवू घालून तिथं शिजवलं जाईल जेवण आमच्या मदतनीस. आणि ते आम्ही ह्याच्यावर म्हणजे आम्ही वर्कआउट प्लॅन करून ग्रामपंचायतींना कळवून ते आम्ही एक मेजर महिला म्हणून मला
चालू करायचं आहे. कारण ती महिला जर जसं जननीसखीचं आपण म्हणाला, जननीसखीमुळे आपला मुली टू पुरुष रेशो, कारण आपण सगळ्या डिलिव्हरीला तिला 600 रुपये द्यायला लागलो. त्यामुळे नीती आयोगाच्या आरोग्याचे सगळे पॅरामीटर्स, फॉर एक्झाम्पल त्याची नोंदच होत नव्हती गरोदर माताची. ती नोंद दिल्यावर म्हणजे आपण 200 रुपये पहिल्या 3 महिन्यांनी देत होतो. तिचं रजिस्ट्रेशनच केल्यावर तिला 200 रुपये मिळणार होते आणि मग नंतर ते रजिस्टर झाल्यावर तिचे सोनोग्राफी, तिचे 3 इंजेक्शन TBचे घेतल्यावर पुढचे 2 म्हणजे सेकंड ट्रायमिस्टर नंतर 200 रुपये आणि थर्ड ट्रायमिस्टरला बाळ डिलिव्हर झाल्यानंतर बाळ डिलिव्हर झाल्यानंतर मग तिला 200 रुपये मिळणार होते. त्यामुळे त्या आशाताई इतक्या मॉनिटर करायला लागला सगळ्याच प्रेग्नंट बायका. त्यामुळे मी मॅडमना पण आत्ताच म्हटलं, माझ्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की मुलीचा जन्माचा दर वाढला. कोल्हापूर, सातारा, सांगलीसारखं मला माईकवर सांगायला आनंद होतो की कोल्हापूर, सातारा, सांगलीपेक्षा आपला दुष्काळग्रस्त मराठवाडा भागामध्ये मुलींचा जन्मदर जेव्हा दुष्काळ होता तेव्हा वाढला, जेव्हा बळीराजा चेतना चालू होतं तेव्हा. तर आता आम्ही पुन्हा ते आयडेंटिफाय म्हणजे त्याला थोडी देऊन प्रेग्नंटच बाई असताना तिला मॉनिटर करून तिचं बाळ कसं वाढतंय आणि हे करतो ह्याच्यावर करणार आहोत. आमच्या आशांची मागणी होती एक की म्हणजे यांना इकडे तिकडे फिरावं लागतं. तांडे, उस्मानाबाद, धाराशिव तालुका छोटा आहे पण बाकी तुळजापूर वगैरे, तांडे वगैरे लांब म्हणजे जॉग्रफिकली ते खूप लाँग रस्ते, लांब रस्ते आहेत. म्हणून त्यांना गटप्रवर्तकांना स्कूटी हवी होती, ते आमच्या मनामध्ये आहे. त्यांचा मोबाईल पण ते सगळा भौतिक झाला, पण हे अंगणवाडीमध्ये खाऊ मुलींना द्यायचं हे आमचं आहे. आणि आम्ही ड्राईव्ह घेणार आहोत की जे गर्भाशयाचा कॅन्सरचं जे इंजेक्शनचं विषय आहे तो आम्ही आत्ताच मॅडमना आम्ही दोघे आज पहिल्यांदा पण आम्ही प्लॅन ठरवू आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला सांगणारे, प्रत्येक ग्रामपंचायतीने आठवड्यातल्या 4थ्या शनिवारी सगळ्या 14 ते 15 वर्षाच्या मुलींना PHC किंवा जवळच्या उपकेंद्रात आणायचं आहे आणि त्यांना ती लस देऊन घ्यायची आहे कंपल्सरीली. कारण मला सांगायला वाईट वाटतं पण महाराष्ट्रात गर्भाशयाचं कॅन्सर असण्याचं प्रमाण धाराशिव जिल्ह्यात जास्त आहेत. कारण आपल्या आगनमुक्त ते आता कमी झालं होतं पण आम्ही हे ड्राईव्हवर घेणार आहोत आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायतींना इन्व्हॉल्व करून त्यांच्याकडे जो आरोग्याचा 25% निधी आहे त्याला हे करून मॅम आपल्याला ते गर्भाशयाचं कॅन्सर आणि दुसरं TB म्हणजे TBचा एखाद्याचा पेशंट मॅडम त्या आशाने जर डिटेक्ट करून आणून दिला तर ग्रामपंचायतीने पर पेशंट तिला त्याचं पण आमचं अजून हे वर्कआउट नाही झालेलं आहे पण म्हणजे अगोदरच आत्ता बोललं पण हे आमच्या मनामध्ये आहे. आरोग्याशी रिलेटेड आहे 2 TB. कारण TB एखादा माणूस थुंकला तर एखादा छोटा मुलगा त्या रस्त्याने चालला असेल चप्पल न घालता तरी त्याला TB होऊ शकतो. हे खूपच डेंजरस आहे. आणि पोलिओसारखं आता केंद्राने पण TB देशातनं हटवण्याचं चालू केलं. त्यामुळे आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण हे करून मोठ्या संख्येने लोक आणि आशा आमच्या कशा इन्व्हॉल्व्ह होऊन, कारण शेवटी सगळं काम माझ्या म्हणजे असं नाही मला वाईट बोले पण आशा करतात म्हणजे त्यामुळे आशांना हे करून आम्हाला हे दोन्ही गोष्टी करून घ्यायच्या आरोग्याशी रिलेटेड. एकूण किती महिलांना लस दिली आता? आणि महिलांशी रिलेटेड तुम्ही नाही एकूण ते DHO महिलांशी रिलेटेड म्हटलं तर आम्ही CMEGP PMEGP जे आपण बघितलं आता उमेद पण आमच्या अंडर येतं जिल्हा म्हणजे कोणाच्या अंडर येतं हा विषय नाही पण प्रत्येक गावामधनं मॅम 5 महिला आयडेंटिफाय करून त्यांना या वर्षामध्ये वर्ष म्हणते मी करत त्याच्या अगोदरच पण प्रत्येक गावात तरी 5 महिला आयडेंटिफाय करून तिचं कर्ज घेऊन तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यातला आम्ही मीटिंग घेतली आहे. CRPची बैठक घेऊन आम्ही ही योजना पुरुषांसाठी सुद्धा आहे पण आम्ही महिला टार्गेट करतोय की 5 महिला ज्यांना कर्ज घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे की ही योजना केंद्र सरकारने लागू केल्यानंतर आणि राज्य सरकारने सलग 4 वर्ष आपण महाराष्ट्रात 1 नंबर लावत आपल्या टार्गेटच्या 123% आपण हाय गेलो आहे. म्हणजे आपल्याला जास्त बाकीच्या जिल्ह्यांचे पैसे बँकेला मिळू शकतात कर्जासाठी. तर आपण माझ्या मनात मी 5 प्रत्येक गावात केलेलं आहे. शहरात सुद्धा प्रत्येक प्रभागा वॉर्डामध्ये ते आम्ही महिलांसाठी करतोय. ते मॅडम आपण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला त्याच आपण सर्व HODची मीटिंग घेतली होती सर्व विभागाची. तर त्या मीटिंगमध्ये आपल्याला कोणता विभाग
म्हणजे मागं आहे असं दिसलं किंवा कुठं कुठं प्रगती झाली? आता आई सांगते का की माझा हा मुलगा येत नाही ABCD बोलता, ती आई त्याच्यावर अभ्यास करते. बाहेर पाहुणे आले की सगळ्यांनाच हे म्हणून दाखव ट्विंकल ट्विंकल असंच म्हणते ना. तसं आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत, पण आम्ही दोघी त्याच्यावर वर्क करू, कारण आमच्या प्रायोरिटीज आणि पाणंद रस्ते सुद्धा आहे. पण आता शेवटी आम्ही आमच्या मीटिंगमध्ये ओरडू, पण आम्ही तुम्हाला कसं जग जाहीर करू की माझा मुलगा असं पण जिल्हा करतो. परिषदमध्ये पहिल्यांदाच महिला राज आलेला आहे. तुम्हाला वाईट वाटतंय का सारखं त्याच्यावर? नाही, आम्हाला वाईट वाटत नाही, पण प्रत्येक वेळेस चुका जर अशा झाकून दिल्या आई म्हणून, तर मग कसं, हे आमचं मत आहे. महिला नाही, राज आहे काय जिल्हा झालं परिषदमध्ये. काय झालं महिला राज आलाय, मग आम्हाला डबल काम करावं लागणार. हे दुर्दैव आहे. ही गोष्ट खरी आहे की आरक्षणाशिवाय महिलेला कोणी पद देणार नाही. उपाध्यक्ष मी पहिले होते, आता उपाध्यक्ष पण झाले. पण मी एक ऑब्झर्व केलं माझ्या आयुष्यात की महिलेला मॅम डबल काम करावं लागतं टू प्रूव्ह की एक पुरुषाकडे बघण्याचं. इथंच घोषसाहेब बसले असते तर तुम्ही एवढं विचारून खोदून मॅम तर पहिल्या आल्यात. पण आहे तो की मी जेव्हा उपाध्यक्ष बसले तेव्हा ही बाई राणादादांनी बसवली आपली बायको, हिला काय कळतं असे अधिकारी पण बघायचे आणि कार्यकर्त्यांना पण वाटायचं दादांनी बसवलं, एक सीट आमची गेली. पण मला 12 वाजेपर्यंत जिल्हा परिषदला बसून प्रमा TS आणि आता तेच म्हणाले की ताई म्हणजे आम्हाला डबल काम करावं लागतं, आम्हाला प्रूव्ह करावं लागतं. आम्हाला पण आम्ही तिघीजणी आणि आमच्या आम्ही प्रूव्ह करू ना आम्हाला स्वतःला. आम्हाला महिला म्हणून जन्मल्यानंतरच आम्हाला ते समाजाने तुम्ही शक्ती दिली की आम्हाला झगडूनच काय पण मिळवावं लागतंय, तुम्ही इझिली देतच नाही. विषय काढला अंगणवाडीचा, आता गॅस टंचाई जिल्ह्यात भरपूर प्रमाणात मिळते. काही शालेय पोषण आहार जो दिला जातो तिथं चुलीवर जेवण म्हणून दिलं जात आहे. अशी काही जिल्हा परिषदकडे आकडेवारी आली का किती जिल्हा परिषद शाळेत असा गॅस पुरवठ्याचा तुटवडा आहे आणि किंवा प्रशासनाला असं काही पत्र दिलं आहे का किती गॅस पुरवठा? गिरीश साहेब बोला ना. गिरीश साहेब बोला. महिला बालकल्याणचा व्यवस्थित आहे. तुम्ही सांगा ना माईकवर सर इकडे. तुम्ही सांगा की त्यांना हे घ्या सर. अंगणवाडीसाठी गॅसच्या पुरवठ्याची तर सध्या तरी आपल्याकडे काही म्हणजे व्यवस्थित चालू आहे सगळं. काही पत्र दिले सर काही नाही, आमच्याकडे आणखी आम्ही जो ड्राईव्ह घेतलाय त्याच्यामध्ये हे शाळेने दिले असतील, अंगणवाडीचं नाही सर. तुमच्याकडे जिल्हा परिषद शाळेत हा शाळेचा आमच्याकडे अंगणवाडीचं तर त्या व्यवस्थित. अंगणवाडीचे डेप्युटी CO महिला बालकल्याण. कंदारे साहेब आपल्याकडे काय आलंय का? नमस्कार. आपल्याकडे 1518 शाळांमध्ये आपण शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करतो. त्यामध्ये आमच्याकडे जी निवासी शाळा आणि वसतिगृह याची जी माहिती आलेली आहे तर त्या माहिती आम्ही पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेली आहे. तसेच शालेय पोषण आहार अंतर्गत आपल्याला 851 शाळांनी त्यांचे पुरवठादार त्यांचे नंबरही दिलेले आहेत. त्याचीही माहिती आपण जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिलेली आहे. आज रोजी माझ्याकडे तालुका स्तरावरून किंवा डायरेक्ट शाळेनं की आमच्याकडे गॅस नसल्यामुळं आम्ही शालेय पोषण आहार शिजवला नाही किंवा शिजवून देत नाही अशा प्रकारची एकही कंप्लेंट आजच्या पर्यंत कळंब शहरातील शाळा आहे किंवा कळंब तालुक्यातील शाळा आहे की त्या चुलीवर जेवण मी त्याच्या माध्यमात बातमी आपली जर आली तर माहिती द्या ना आम्हाला. पण यांच्याकडे जो डेटा आलाय तो नाहीये म्हणतायत ते की कोणी गॅस नाही मिळत आहे असं. तसं पाहिलं तर प्रशासकीय काळ जो होता तो बऱ्याच वर्षांचा होता. प्रशासकीय काळामध्ये विविध विभागांना जो निधी देण्यात आला किंवा जे निर्णय घेण्यात आले त्या निर्णयात कुठेतरी बदल किंवा रिव्ह्यू करावा असं तुम्हाला वाटतंय का? नाही, ते आता झालंय त्यामुळे सोडून दिलं आम्ही विषय. आपल्याच जिल्ह्यात पैसे गेले तर नाही आम्ही तसं काय बदल कर. टाइमपास आमच्याकडे भरपूर कामं करेल ना. प्रशासकीय काळात तुम्ही जे म्हणाले की कोणतं HOD तुमचे हे थोडासा HOD कुठले कमी किंवा कुठलं डिपार्टमेंट नाही, पण प्रशासक 9 वर्ष ऑलमोस्ट आता जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत त्यामुळे थोडं मला आता आल्यावर जाणवलं की लोकांना म्हणजे कोणीतरी पॉलिटिकल फिगर बसायची सवय झाली नव्हती, ती आता हळूहळू लावतोय आम्ही बसून. तेवढाच एक फरक जाणवला, बाकी नाही. पण आधीचे आम्ही नाही टेंडर काही करत ते बदलत. तर आता आमचं नवीन वर्ष चालू झालं, आमचा नवीन अर्थसंकल्पाला आम्ही थोडं मॉडिफाय करू. आणि कारण आमचे प्रायोरिटीज वेगळे आहेत, जे प्रशासकांनी COनी आधीच्या केला होता अर्थसंकल्प आणि आता आमचा नवीन DPDCचा निधी येईल. मी बघितलं पण नाही ते प्रस्ताव दिले का DPDC कडे काही जिल्हा परिषद आकांक्षित जिल्हा नाही अजून नाही दिलेत आम्ही. म्हणजे सर एकच मिनिट, HOD म्हणून त्यांनी दिलेले आहेत
पण ते आम्ही रिव्ह्यू करून परत रिव्ह्यू करून देणार, कारण आपले सभापती झाले नव्हते, मागच्या आठवड्यात झाले. आता आम्ही पण अर्थसंकल्पाचं आणि त्यांनी जे मी CO साहेबांना घोष साहेबांना बोलले होते की त्यांनी मागण्या दिल्या आहेत, प्रत्येक खात्याने दिल्या आहेत ना सर. आमची HODच्या मीटिंगमध्ये हा विषय झाला की सर तुम्ही मागण्या दिल्या त्या परत मला दाखवा, कारण मला शाळा दुरुस्तीला पैसे द्यायचे नाही आहेत किंवा आमचे जे आहेत मागण्या नाविन्यपूर्ण किंवा आम्हाला आता महिला ग्रामसंघ भवन सगळीकडे द्यायचं आहे. आणि कोणत्याही गावात गेलं की आता महिला त्यांच्यासाठी भवन मागायला लागल्या, त्यांना देवळात बसायचं नाही, त्यांना स्वतःला एक हे हवं आहे मॅडम. तर ते आमचे जेव्हा आहे ते आम्ही ठरवू, थोडा वेळ सध्या थोडं नाही स्टेबिलिटीला, पण आम्ही आमच्या मागण्या DPDCकडच्या बदलणार आणि कोणत्या खात्याला कोणत्या आमचं जे ऑब्जेक्टिव्ह ठरलं आहे त्याप्रमाणे आम्ही त्याच्यापर्यंत निधी DPDCमध्ये मागून घेणार. नाविन्यपूर्ण नाही, सगळ्याच खात्याचं. असं शिक्षणचं असं काही ठरलेलं नाही आहे की दुरुस्तीला एवढे कोटी देणार मग आम्ही त्याची यादी करून द्यायची किंवा प्राथमिकच्या एवढ्या आणि माध्यमिकच्या. आमचं वादावादी पण झाली. मी म्हटलं आम्ही सांगणार की आम्हाला प्राथमिकला नकोच किंवा आम्हाला वॉल कंपाऊंडला हवं आहे किंवा आम्हाला टॉयलेट ब्लॉकसाठी हवं आहे. आम्ही टॉयलेट ब्लॉक मेजरली आत्ताच मॅडमशी माझं बोलणं झालं, आम्ही एक प्लॅन टाकतोय जो आपण जिल्हाभर एकाच प्लॅनचं टॉयलेट आपण 5वी ते 7वी किंवा 10वी 12वीच्या मुलींच्या शाळा आम्ही टार्गेट करून देतो. त्यामुळे आम्ही आमच्या विजनप्रमाणे आम्ही मागणी करणार DPDCला आणि DPDCने सगळ्याच खात्यांना, मग ते आरोग्य असो रस्ते असो, रस्त्याला किती रस्ते द्यायचे मग ते कशा टाईपचे करायचे याची सगळी मागणी आम्ही देणार आणि त्याच्याप्रमाणे त्यांना बंधनकारक आहे देणं. शेवटी DPDCचं हे कलेक्टर साहेबांच्या खाली जिल्हा परिषद अध्यक्ष आहे संतोष, विसरताय तुम्ही. एक महत्त्वाचा विषय नाही त्यांच्या खालोखाल त्यांच्या म्हटलं मी कलेक्टर आणि पालकमंत्री पण आमच्या महायुतीचेच आहे, त्यामुळे काय अडचण होणार. कलेक्टर साहेब आणि पालकमंत्र्यांच्या खालोखाल आम्ही आहोत असं म्हणते मी तुला. नाही पण पॉलिटिकल आहे. DPDC आता प्रशासकाच्या काळात वेगळं होतं आणि आता दुसरा एक विषय होता की बऱ्याच शाळा ज्या आहेत त्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. तर मग आपण म्हटलं की शाळा दुरुस्तीला किंवा याला निधीची आवश्यकता वाटत नाही किंवा तशी गरज वाटत नाहीये. ज्या मोडकळीस आल्या शाळा त्याच्या बाबतीमध्ये काय मोडकळीस आल्या, जे खूप पाऊस झाला त्याच्यामुळे ज्या शाळा बुडाल्या होत्या किंवा ज्या आता गळतायत आणि यावर्षी बसायला त्रासदायक होता, त्याच्यासाठी CO साहेब घोष साहेबांनी ऑलरेडी त्या शाळा आयडेंटिफाय करून यावर्षीच्या निधीमधनं त्या सगळ्या शाळा दुरुस्तीचे तात्पुरती दुरुस्तीचे पैसे अलॉट केलेत. बरोबर आहे ना खंडारे साहेब? आता आम्ही यावर्षी ठरवलेलं आहे की 1 आणि 2 खोल्या द्यायच्याच नाही त्या आगगाडीसारखं. आम्ही बांधकाम च्या ईंना सांगितलं की टॉयलेटचं एक प्लॅन बनवायचा, वर्गखोल्यांचं शाळांचा एक प्लॅन बनवायचा, उभी इमारत आता वर 4 खाली वर आणि उभी इमारत आणि त्याच्यामध्ये जेवणाचा सुद्धा हॉल, एक सांस्कृतिक हॉल, हे आम्ही त्याप्रमाणे आम्ही सगळ्या शाळा याच्या पुढे डेव्हलप करणार. शिक्षक आणि पाण्यात रस्ते, शिक्षणामध्ये तडवाळा हा पॅटर्न आहे, तो 12 महिने सतत शाळा सुरू आहेत. तर तशा जिल्हा परिषदेच्या इतर शाळा पण सुरू राहतील. नाही तडवळाचा अजून एक प्रश्न असा आहे की सेमी इंग्रजीच्या बाबत आपलं काय धोरण राहणार आहे? सेमी इंग्रजीच्या बाबतीत आमचं असं धोरण राहणार आहे की ही नवीन जिल्हा परिषद 100% आमच्या जिल्ह्यातल्या शाळा सेमी इंग्लिश करण्यासाठी आम्ही या वर्षामध्ये जूनपासनं सगळ्या शाळा सेमी इंग्लिश करतो. नाही त्यांचा सेमी इंग्लिश महत्त्वाचा विषय तो हँडल करते ना. तुमच्या माध्यमातून सांगते की हा मेजर आमचा निर्णय माझा आणि मॅडम CO मॅडमचा आणि शिक्षण अधिकारी साहेबांचा आणि घोष साहेबांचा पण आधी झालेला होता की आम्ही सगळ्या शाळा, आम्ही शाळा व्यवस्थापन समितीकडनं आम्ही सगळ्या शिक्षक संघटनांशी पण बोललो, आम्ही पालकांशी बोललो आणि आम्ही सगळ्या शाळा आपल्या सेमी इंग्लिश करतोय आणि त्याच्यासाठी जे जे करावं लागेल आम्हाला ते आम्ही करणार. तडवळा पॅटर्न माझी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत आत्ताच मॅडमशी बोललो की आम्ही शासन त्यांना पैसे देतच आहे, पण आम्ही जिल्हा परिषद सेस अंतर्गत अशा शाळांना बक्षीस देणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेने काय नाविन्यपूर्ण केलं, ऑब्व्हियस गोष्ट आहे की जे एखादा आम्हाला गोष्ट आवडली ती आम्ही बाकीच्या शाळांमध्ये, जसं गुढीपाडवा प्रवेश वाढवा हा कळंबमध्ये त्यांनी चालू केला होता, आता तो जिल्हाभर पॅटर्न राबवला जातो. त्याच्यामुळे आपले 2,500 जिल्हा परिषदेचे प्रवेश वाढले. तो महाराष्ट्र राज्याने पॅटर्न राबवला, बरोबर आहे ना
अंधारे साहेब. तसंच एखाद्या शाळेचा जो आला 24 तास शाळा चालू ठेवणं हे प्रत्येक ठिकाणी आम्हाला करणं, आम्ही अभ्यास करू आणि करू, पण आम्ही आता माझी शाळा सुंदर शाळाच्या अंतर्गत जे काही चांगले प्रस्ताव येतील त्याला आम्ही पण बक्षीस देणार आहे आणि त्याच्यातले आम्ही राबवायचे ते उपक्रम प्रयत्न करू. कारण चेससारखा एखादा गेम जर एखाद्या शाळेने पुढे आणला किंवा आता आम्ही गोष्टीची पुस्तकं पण वाचायला, म्हणजे आम्ही करणार आहोत ती पुढच्या ह्याच्यामध्ये आपण म्हणजे ताई तुम्ही निवडून आल्यानंतर असं म्हटलं होतं की तेरला जिल्ह्याची उपराजधानी करणार आहे. नेमकं आहे ती ऑलरेडी. त्या उपराजधानीला काय मिळणार आहे? आज उपराजधानी करण्यासाठी तुमचा नेमका काय plan? मी अध्यक्ष झाल्या म्हटलं तर ती आता उपराजधानी झाली आजर. आता ते म्हणजे त्याच्यात तो विषय नाही. उपराजधानी करणार म्हणजे प्रत्येक जण आपापलं गाव आपापला मतदारसंघ चांगला करण्यासाठी प्रयत्न करतोच. पण तेर हे सांस्कृतिक दृष्ट्या राणादादांनी म्हणजे तुळजाभवानी नंतर आपल्याला तेर हे गोरोबा काकांचं वारकरी संप्रदायाचं पीठ आहे. जसं देऊ आळंदी हे सगळे जर डेव्हलप झाले तर त्या पद्धतीने मराठवाड्यामधलं हे वारकरी क्षेत्र देव आणि खरं म्हणजे मराठवाडा ही संतांची भूमी मिळतात. त्यामुळे राणादादा तेर तुळजापूर रस्ता असो किंवा आपण मेजर जर तुम्हाला पाहिजे असेल काय तर आपण एक तिथं संग्रहालय स्थापित करतोय जे मोबाईल असेल. म्हणजे गोरोबा काकांच्या मी मागे एकदा पत्रकार परिषदेत बोलले की गोरोबा काकांच्या चरित्रावर 12 एपिसोड्स घेऊन तिथं जे आले त्यांना की गोरोबा काका मातीत उडवतायत, अभंगाचा आवाज पुढे गेल्यावर ते बाळ मृत्युमुखी पडतंय किंवा ते हात कापून घेत आहेत, असं करून आम्ही आमच्या फक्त गोरोबा काकांचं मागणी केली होती पर्यटन विभागाला. पण त्यांनी सगळ्या संतांचं घ्या म्हणून आम्हाला सांगितलं. हिंगळजवाडीच्या 250 एकर जागेमध्ये आपण ते डेव्हलप करतोय म्हणून तेर हिंगळजवाडी रस्त्याला पण 5.5 कोटी दिला आहे. तेर हिंगळजवाडी 2 किलोमीटर आहे पण जागा हिंगळजवाडीला आणि तेर तुळजापूर म्हणजे तुळजापूरला आलेला पर्यटक आपण तेरला आणतो आणि बाकी तर गोष्टी करतोच आहे ना. प्रत्येक गाव चांगलं करावं लागतंय तसं करतोच आहे आम्ही. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमामध्ये मार्च अखेरपर्यंतचं उद्दिष्ट ठेवलं होतं आपले इंडिकेटर्स पूर्ण करण्यासंदर्भात. मागच्या वेळी आपल्याला ब्रॉन्झ पदक मिळालं होतं. तर मध्ये जो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यात शिवसाहेबांनी असं सांगितलं होतं की आपण मार्चची डेडलाईन ठेवून त्याच्या अनुषंगाने इंडिकेटर्समध्ये जास्तीत जास्त काम करून आपलं उद्दिष्ट आपण पूर्ण करणार आहेत. तर आता मार्च संपलाय, आता त्याचं स्टेटस काय आहे? मी HODsना विचारते कारण का सरांनी मला सांगितलेलं की ह्याच्यावर भरपूर काम केलं गेलं आहे. आरोग्यामध्ये तर आपण एक डिटेल फिगर जी आहे इव्हॅल्युएशन झालंय का मार्च एंड नंतर ते बघून कळवते. मॅडम आजच 2 दिवस म्हणजे शनिवारी आज सुट्टी होती त्यामुळे पण ब्रॉन्झ आहे आणि आम्ही जे आखतोय आता त्याच्याने आम्ही सिल्वर पर्यंत तरी येऊ यावर्षी. तुम्ही हेल्प करा. ब्रॉन्झ आहे असं ठरवून आपण आरोग्यात आपण आपल्या ते मागच्या वेळेस आपण सिलेक्ट केल्या होत्या त्या पात्र झाल्या होत्या. आता नेक्स्ट इयरला जे असतं म्हणजे यावर्षी आता ते सिल्वरसाठी असतं. ते पहिले ब्रॉन्झसाठी आणि त्या पुन्हा कंटिन्यू राहिल्या की ते सिल्वरसाठी आणि पुन्हा कंटिन्यू राहिलं की गोल्डसाठी. म्हणजे आपण एक स्टेप त्याच्यामध्ये हे मी जे TBचं इंजेक्शनचं म्हणलं किंवा बालमृत्यू हे त्याच्या पॅरामीटर्सच्या बाजूनेच आम्ही जायला लागलेलो. किंवा मी जे म्हणाले की टॉयलेट ब्लॉक्स 5वी ते 6वीला देणार आहे. टॉयलेट हे आणि आता कुंभार साहेबांना बघून मला इकडे सांगायला आवडेल तुम्ही सगळे पत्रकार आलेले आहेत की माझं ग्राम समृद्ध मुख्यमंत्री योजना त्यात तेच ना नाव मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याने 20 गावं द्यायची असतात जे कॉम्पिटिशनमध्ये उतरतात आणि त्यांना 20 कोटी रुपयाचं बक्षीस. किती रुपयाचं राज्य लेवलवर 5 कोटीचं बक्षीस आहे मॅडम. 5 कोटी 3 कोटी 2 कोटी 5 कोटी 3 कोटी 2 कोटीचं असं बक्षीस आहे. आपण 20 गावं देत असतो पण आपल्या जिल्हा परिषदेने निर्णय घेतला सगळ्या HODsच्या आमच्या बैठकीत आणि CO मॅडमना पण मी म्हणजे आम्ही पण चर्चा केली. आपण सगळे आपल्या गावं जिल्ह्यातले जे 670 ग्रामपंचायती आहेत त्याच्यात ग्रुप ग्रामपंचायती जर धरल्या तर 750 ग्रामपंचायती आपण त्यात पार्टिसिपेट करणार आहे. आणि जसं हागणदारी मुक्त गाव करताना आपला जिल्हा करताना आपण एक अधिकारी प्रत्येक गावाला अलॉट केला होता जो बघायचा की तिथं टॉयलेट बांधले जात आहेत का नाही. तसं एक अधिकारी आम्ही प्रत्येक गावाला अलॉट करतोय आणि आम्ही लिहून देणार आहे की समृद्ध ग्रामपंचायत म्हणजे काय हवंय. त्याच्यात एक आम्ही पॅरामीटर मला सांगायला आवडेल ते 2 जे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे. त्याच्यात हे पण असणार आहे की इंजेक्शन गर्भाशयाचं ते घ्यायचं वगैरे. पण एक गोष्ट महत्त्वाची की 7 ते 9 प्रत्येक गावामधले TV बंद होणार, भोंगा वाजवला जाणार,
सगळ्या गावातले टी व्ही बंद होणार आणि मुलांनी अभ्यास करायचा आहे. मग त्याच्यामध्ये जसं सकाळी गुड मॉर्निंग पथक असायचं की टॉयलेटला कोण बाहेर जात नाही ना, तसं कोणी टी व्ही चालू करत नाही म्हणून आमचं हे बघायचं पथक असणार आहे. आणि आम्ही मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये स्टडी रूम्स आखून एखादा शिक्षक तिथं देऊन होमवर्क करायला किंवा अवांतर वाचन करायला तिथं करतो. आणि दुसरी जी योजना आम्ही त्या ग्रामसमृद्धमध्ये राबवतोय, इथं नलवड्या ग्रामसेवकांचे तिकडे पण कामाला आता सगळेच जण मला पण दुसरी राबवतोय ती म्हणजे की एक दिवस गावासाठी जसं जकेकुरवाडी बाकीच्या ग्रामपंचायतींनी केलं तर तसं आमचे अधिकारी, आम्ही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सगळेजण जाऊन तिथं अधिकारी मे बी 2 तास किंवा काय देतील, पण सगळ्या गावाने एकत्रित येऊन एक भाग जर क्लिनिंगचा आयडेंटिफाय केला तर तिथं JCBने लावण्याची गरज आणि स्वतः झाडू हातात घेऊन. आणि अशा योजनेचे आपण 5 ते 10 मॅडम हे आमचं उद्या प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे कुंभार साहेबांनी की काय काय पॅरामीटर्स आहे त्यातल्या आम्हाला जे आमच्या जिल्ह्यामध्ये प्राधान्याने करून हवेत ते आम्ही पण हे 2 तर मी इन्क्लूड करणार होते. आणि गर्भाशयाचं आणि आयुष्यमान भारतचं कार्ड काढण्याचं आपल्याला ते ड्राईव्ह आम्ही घेतोय की ते कार्ड म्हणजे ते काय ग्रामसमृद्धमध्ये नाही आहे पण हे मुलांच्या अभ्यासासाठी 7 ते 9 TVs बंद करायचे आणि एक दिवस गावातल्या स्वच्छतेसाठी लहान मुलांपासून, शिक्षकांपासून, गावकऱ्यांपासून, महिला गावकऱ्यांपासून सगळ्यांनी यायचं आहे. ते सगळं शाळा एकत्रीकरण योजना जी आहे त्याच्यामुळे काही 56 शाळा एकत्रीकरण करण्याचं नियोजन केलं आहे. म्हणजे 56 शाळा एकत्रीकरण करणं म्हणजे 56 गावातल्या शाळा, जवळपास 103 शाळा आहे. तर ह्याला ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे. सकाळी पण ग्रामस्थ मला भेटले. मग त्याबाबत आपण काय म्हणजे वेगळं आम्ही ग्रामस्थांची सहमती आता ग्रामपंचायतीची घेणार आहोत आणि मग त्याच्यावर विचार करून मगच करणार आहोत. म्हणजे आधी राज्य शासनाचा हा निर्णय आहे, हा काही जिल्हा परिषदचा नाही आहे. आम्हाला पत्र आल्यावर आम्ही त्या शाळा आयडेंटिफाय केल्या, पण आता आम्ही परत आमच्या जिल्हा परिषद लेवलवर त्यांच्याकडनं सहमती लेखी घेतोय. बरोबर आहे ना खंदारे साहेब, तुम्ही बोला. पण जर शासनाने दिलंय तर तो विचार करून दिला असणार आहे, कारण शिक्षक 12 एकाच कॅम्पसमध्ये 20 मुलं इकडे 20 मुलं आणि तेच शिकवत आहेत. ते एकत्रित करून तेच शिक्षक आम्हाला, शिक्षक कुठलेही कमी होणार नाहीत, कुठेही अतिरिक्त होऊन घरी बसणार नाही हे मी आज माईकवर सांगते. म्हणजे त्याचे आम्ही काळजी घेणार आहोत. फक्त ज्या शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत जवळपासच्या, किंवा खंदारे साहेब तुम्ही जास्त बोला या योजनेबद्दल. आपल्या काय काय शाळांमध्ये टीचरच नाही आणि काय काय मध्ये 12-18 म्हणजे आम्हाला मुलं महत्त्वाची आहेत आणि टीचर्स पण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शिक्षण चांगलं झालं. शालेय समित्यांनीच विरोध केला, ग्रामपंचायतीने शालेय समित्यांनी विरोध केला. कुठलाही नवीन निर्णय करताना विरोध होत असतो. ते आता शालेय व्यवस्थापन समितीला आता जमाना बदललाय, कन्या आणि प्रशाला एकत्र झालं काय होत नसतं. बघू ना ते अजून काही निर्णय. खंदारे साहेब तुम्ही बोला जरा. मॅडम तुम्हाला बोलायचं त्याच्याबद्दल. मी तुम्हाला आपलं वाचवायला म्हणून मी बोलते, तुम्ही बोला. प्रशालेचे अनेक मुख्याध्यापक पद रिक्त आहेत, तात्पुरता पदभार आहे. त्याबाबत राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार एकाच परिसरामध्ये जर मुलांची आणि मुलींची शाळा असेल तर त्या दोन्ही शाळांचं एकत्रीकरण करून सहशिक्षणाची सुविधा एका शाळेत द्यायची आणि दुसऱ्या शाळेचं युडाएस बंद करून ती शाळा बंद करायची. अशा प्रकारचं धोरण 2025मध्ये घेतलं गेलेलं होतं. त्यानुसार या जिल्हा परिषदेमधून 56 गावामधील 103 शाळांचं एकत्रीकरण करण्याचा प्रस्ताव माननीय आयुक्त शिक्षण यांच्याकडे पाठवण्यात आलेला होता. तो प्रस्ताव मंजूर होऊन या जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. त्याची तर त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचं पत्र गेल्या 15 दिवसापूर्वी आपण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीनं आपण निर्गमित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकत्रीकरण करून त्याचा अहवाल आमच्याकडे सादर करावा असंही कळवलं आहे. आणि एकत्रीकरणासाठी काही ठिकाणी काही अडचण असेल तर त्याचाही अहवाल आमच्याकडे सादर करा असं कळलेलं आहे. अद्याप आमच्याकडे अहवाल अजून पूर्ण प्राप्त नाही आहेत. तर त्यामुळे काही ठिकाणी एकत्रीकरण झालेलं आहे. जसं आता पत्रकार बंधू म्हणाले की काही ठिकाणी पालकांचा विरोध आहे, तर माझ्याकडे जवळजवळ 6 ते 7 शाळांचे ग्रामस्थ येऊन गेलेले आहेत. त्यांनी माझ्याकडे निवेदनं दिलेली आहेत. त्यामध्ये काही ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भानं अडचणी निवारण करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांना आम्ही आता कळवू आणि त्यांचा आम्ही स्पष्ट अहवाल मागून घेऊ. शाळेचं आतापर्यंत एकत्रीकरण झालेलं आहे.
आतापर्यंत किती शाळेचे एकत्रीकरण झालेलं आहे? नाही, आपल्याला आता 56 गावांमध्ये 103 शाळांचं प्रस्तावित आहे. त्यामध्ये आमचे आता अहवाल आमच्याकडे अजून पूर्णांशानं प्राप्त नाही, त्यामुळे मला ते आकडेवारी आमच्या 13चं करतोय आम्ही. पटसंख्येचा जो विषय आहे त्याला मूळ कारण आहे प्रायव्हेट इंग्लिश शाळा. तर तो एक आहे. दुसरं आहे जे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत किंवा शासनाचे कर्मचारी आहेत त्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये नाहीत, तर ते मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये घालण्यासाठी नाही, आपली डेमोक्रेटिक कंट्री आहे त्यामुळे आम्ही कोणाला बळजबरी करू शकत नाही. पण एक सांगेन की आता युनिफॉर्म पण 2 मिळणार आहेत आम्हाला. आम्ही एक युनिफॉर्म करतोय आणि सॉक्स बूट आणि आता दप्तर पण आहे. आणि आम्ही आता सेमी इंग्लिश चालू केल्यावर कसं आहे, मुलगा काय इंग्लिश बोलतो ते त्या गरीब ऊस तोडणाऱ्या बाईला कळत नाही, पण पोटाला चिमटा काढून ती मुलाला त्या शाळेत घालते इंग्लिश मिडियमला. आम्ही आमच्या सेमी इंग्लिश चालू केलं आणि आमची मुलं इंग्लिश फाडफाड बोलून टायचा युनिफॉर्म घालून गेले. तर हळूहळू बदलेलं आहे. मी म्हणते तसं 2,500 वाढला आहे पट. आणि आता आम्ही कॉम्पिटिटिव्हसाठी 1लीपासून 10वीपर्यंत डाएटच्या माध्यमातून मल्टिपल क्वेश्चनचं बँक करून म्हणजे शैक्षणिक हे पण बोललो. आता बोलण्याचं राहिलं माझं मॅडमना पण आम्ही आमची गुणवत्ता सुधारतो. आणि माझ्या दृष्टीने आधी पण म्हणजे माझा पण तसाच होता, जिल्हा परिषदच्या शाळा गुणवत्तेने प्रायव्हेटपेक्षा कितीतरी चांगल्या आहेत. फक्त तो एक स्टिग्मा आणि आमच्या पण चकचकीत आता शाळा करू बदल होतोय. आमची पटसंख्या वाढतीये. आता आमच्या शाळेत TV, आता आम्ही इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स करून आमची NMMSला आत्ता जिल्हा परिषद शाळेमधले किती 77 मुलं लागले, त्यातले 67 नवोदयला, त्याच्यातले 67 जिल्हा परिषद शाळेतले, फक्त 3 बाहेरचे. काय तर डेटा नीट सांगा कंदारे सर. पण जिल्हा परिषद शाळेतले मुलं माझी पुढे येत आहेत, असं का करते? बोर्ड आपण दिले होते, डिजिटल बोर्ड काही वर्षापूर्वी दिले होते. त्याचे काही जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरची आता मुदत संपलेली आहे आणि ती बोर्ड आता दिलेच नव्हते ना इंटरॅक्टिव्ह बोर्ड. इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिले नाही दिले ना, आम्ही तरी नव्हते दिले. नाही दिले होते, नाही दिले ते कॅन्सल केलं की किती ते झालं बिचारे, त्या मुलांना मिळालेच नाही, कॅन्सल झालं ते टेंडर. 4.5 कोटी मिळाले, 4 नाही 4.5. पण खूप पोटात दुखलं की आम्ही कमवतो का म्हणून ते कॅन्सल केलं. आणि काय प्रॉब्लेम नाही, आम्ही TV दिलेत आणि माझी मुलं शिकतायत आणि शिकतील. त्यांच्यासाठी काय डाएटमध्ये प्रशिक्षण द्यावं लागतं. काय झालं, डोक्याला का हात लावताय? डाएटच्या संदर्भात डाएटचे जे प्रशिक्षण व्हायला पाहिजे शिक्षकांना, ते शिक्षक काही घेत नाहीत जाणून बुजून. तर अशा शिक्षकावर कारवाई. मी होते तेव्हा तुम्हाला माहिती आहे आपण इंग्लिशचं प्रशिक्षण कंपल्सरीली मॅडम केलं होतं की सेमी इंग्लिश राबवण्यासाठी. त्यांनी जो इंग्लिशचा एक कोर्स होता तो आता प्रशासक होऊन आम्ही 1 आठवड्यात झाला आलेलो. आम्ही परत आमचं आता जूनच्या अगोदर आम्ही आमच्या टीचर्सचं सगळं कंदारे साहेब प्रशिक्षण लावायचं डाएटमध्ये. आणि डाएटच्या HODना ते यांना बोलवून देऊ आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना. आम्ही प्रत्येक वर्गासाठी 1लीपासनं की 1लीचं ABCचं पण त्यांना आम्ही मल्टिपल क्वेश्चन किंवा म्हणजे जे काय असेल ते आम्ही प्रश्नावली तयार करणार आहे. आणि ती त्यांना मॅडम हे मी ऑब्झर्व केलं की मुलं, मी एका शाळेत गेलो होते, क्लोरोप्लास्ट ते पानाचं लीफ ड्रॉ केलं होतं. मी म्हटलं काय वाचते, तर तिने धडाधडा बोलून दाखवलं सगळं. मी नुसता एक प्रश्न विचारला की पान हिरवं का असतं, तर तो क्लोरोप्लास्ट हा शब्द तिला सांगता येईना. म्हणजे पाठ करून 10वी 12वी पास होत आहेत, पण मग पुढे नीट CETला जाताना माझी मुलं मागे पडत आहेत. म्हणून आम्ही 1लीपासून मुलांना फिल इन द ब्लँक वेगळे क्वेश्चन बँक प्रत्येक शाळेला आम्ही पोचवणार आहे. आमच्या शाळेंना आम्ही ठरवलं आहे की एक इंग्लिश न्यूजपेपर आणि एक मराठी न्यूजपेपर सगळ्यांना. त्याच्यावर आता तुम्ही जाऊ नका, सॉरी बोलायलाच ना मी कोणता देणार, पण तिथं वाचन ते करणार आहेत. आणि त्याच्याबद्दल आम्ही डिबेट ठेवणार आहोत की जर 4थ्या आम्ही पुस्तक देणार आहोत, तर साने गुरुजींचं पुस्तक दिलं तर दर शनिवारी पुस्तकाबद्दल चर्चा, आणि दर 3ऱ्या शनिवारी आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये काय झालं त्या न्यूजपेपरवरच्या बातम्यांवर मुलांची चर्चा. आणि रोज 1 तास प्रार्थनेमध्ये मुलांनी पेपरमधली ते एका मुलांनी किंवा वॉटेवर ते न्यूज आलं, म्हणजे जनरल नॉलेज पुढे नीट UPSC MPSC करताना तेव्हा पुस्तकं चाळायला चालू करायचे नाही की आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात नदीचं नाव काय वगैरे, ते आधीपासून त्यांना माहिती असावं. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचं आर्थिक उत्पन्न वाढण्यासाठी किंवा आर्थिक स्रोत वाढण्यासाठी आपण काही उपाययोजना करतोय ते, पण आपण ते झाल्यावर सांगू, कारण ते आत्ताच कळलं. कोण बोलतंय? संतोष ना.
तर दुसरा एक विषय होता मागे बऱ्याच वर्षापासून तो विषय चर्चेत होता प्रशासकीय काळामध्ये किंवा त्याच्या पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या स्वमालकीच्या ज्या जागा आहेत त्या बऱ्याच जागावर अतिक्रमण आहे किंवा जिल्हा परिषद ताब्यात नाही नेमकी त्याची आकडेवारी काय आहे? येतोय मी आणि घोषसाहेब पण बोललो, आमच्या 2-3 मिटिंगा झाल्या त्याच्या, आणि आता पण मी CO मॅडमना त्याचं ब्रीफ केलं. आमची थँक्यू सर. आमचं हे वाढवण्यासाठी, सेस वाढवण्यासाठी पहिली तो गोष्ट आम्ही करतोय, सेस वाढवणं हा त्यातला एक भाग झाला, पण प्रॉपर्टी कार्ड बनवतोय आम्ही, की प्रत्येक मॅडमशी बोलले आणि आमच्या HODची पण, घोषसाहेबांचं पण झालं होतं, आणि मला असं वाटतं सगळे HODs कामाला लागलेले त्या दृष्टीने, की लागलात ना सर, की सगळे म्हणजे सगळ्या पशूच्या जागा आमच्या जिल्ह्यातल्या कोणत्या आहेत किंवा बांधकामच्या कोणत्या आहेत, आरोग्याच्या कोणत्या आहेत, कारण आमच्याच आरोग्याच्या जागेवर एक मल्टी कॉम्प्लेक्स विषय पण व्हॉटेवर. तर खातेवाईज पण मला पाहिजे सगळं डिजिटाईज 7-12-8 सकट, आणि जर मी तेर टाईप केलं तर तेरमध्ये जिल्हा परिषदच्या मालकीची किंवा COच्या मालकीची, राज्य शासनाच्या मालकीची, कोण कोण म्हणजे महसूलच्या पण काय असतील, किती जागा आहे ते माहितीच नाही आहे, की मग इथं इकडे 4 एकर जागा आहे, हीच आमची 12 एकर आहे, मला आत्ता कळलं. त्या म्हणजे ही जी जागा आहे पूर्ण 12 एकर एवढी मोठी, म्हणजे ही आम्ही आणि डिजिटाईज करून ठेवणार आहे. कारण पाणी पुरवठा योजना देताना आपण विहीर घेतो, त्याचा आठ तेव्हा जोडलेला असतो, पण नंतर तो शेतकरी बदलतो स्वतःच्या शेतीतली, असं बऱ्याच ठिकाणी झालं, आणि मग ती विहीर परत मागून घेतो, मग पाण्याचा प्रॉब्लेम. त्यामुळे प्रत्येक आमच्या अगदी सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीचा सुद्धा आठ आमच्याकडे सेव्ड असणार आहे, असे आम्ही निर्देश म्हणजे पाणी सगळ्या डिपार्टमेंट्सना दिलेले. जलजीवन मिशनच्या किती योजना आता ते 10-15 वर्षापासून आम्ही असं हो, ते म्हणूनच मी प्रॉपर्टीचं डिजिटायझेशनचं भालके साहेब किती दिवस द्यायचे आपण HODsना आणि किती दिवस द्यायचं सांगा? 1 मिनिट द्यायचं. माझा पण आज ह्याचा विषय आहे, आणि आपल्या गाड्यांचा तुमचा जो विषय, आमच्या शहरातल्याच उस्मानाबाद शहरातल्याच कितीतरी प्रॉपर्टीज आहेत ज्या मोठ्या मोठ्या आहेत. आता आमची इकडे 4 हेक्टर जागा आहे आपल्या त्या इकडे, म्हणजे ते घेतला सगळा रिव्ह्यू, आणि आम्ही त्याच्यासाठी सेसमधनं एवढं करणार एवढ्या लवकर. तुम्ही बोलताय का सर? ते म्हणतात 15 दिवसात आम्ही HODs कडनं घेऊ सगळी माहिती, आणि सर बोलतील बालके सर. प्रिलिमिनरी डेटा लिस्ट तयार होईल. प्रिलिमिनरी डेटा आहे. आता सध्या आपण जिल्हा स्तरावरील माहिती संकलित करत आहोत, परंतु 8 तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विभागांच्या ज्या काही जागा आहेत त्याच्यासाठी थोडीशी वेळ लागू शकतो. त्याच्यामध्ये आपण सर्वच डिटेल घेत आहोत की ती मालमत्ता कुणाच्या, म्हणजे जिल्हा परिषदेची जरी असली तर ते सध्या कुणाच्या नावानं आहे, त्याचं क्षेत्र काय आहे, तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कर आकारणीला त्याची नोंद आहे का, हे सगळे प्रॉपर्टीचे डिटेल्स आपण घेणार आहोत. सध्या जिल्हा स्तरावरील ज्या मालमत्ता आहेत त्या 1-15 दिवसामध्ये त्याचं सगळं रेकॉर्ड आमच्याकडे. यासाठी समिती सेपरेट गठीत केलेली आहे. तर समितीची काय परिस्थिती आहे? आता मी मॅडम नाही, आधीचं नाही, पण आता मी मॅडमना बोलले की मॅम 2 जणांच्या, 1 जण इथं आमच्या ऑफिसर्सच आम्ही या कामासाठी डेडिकेटेड ठेवणार आहे, की आमचे सगळे हे प्रॉपर्टीजला डिजिटाईजच करायचं आहे मेन मला, की मी गेले तरी इथल्या जागेचा आठ तुम्हाला अजून 100 वर्षांनी सापडणार, कारण ती आमची जागा आहे. मग कंपाऊंड तुटला असो किंवा नसो, ती आमची जागा आहे. भरपूर शाळेत CCTV नाही आहेत, आणि CCTV नसल्यामुळे अनुचित प्रकार घडतात, आणि ज्या ठिकाणी CCTV आहेत ते बंद आहेत, त्याला ऑब्झर्व कोणी करत नाही. त्यामुळे शाळेमध्ये जे शिक्षक आहेत ते शिक्षक शिकवत नाही, त्या ठिकाणी दुसरेच बाहेरून शिक्षक मागवलेत आणि ते टीचिंग करतात मुलांना. असं भरपूर ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे. त्यासाठी ऑब्झर्वेशनसाठी CCTV तुम्ही जे बोलला, एक उदाहरण नुकतं झालं, त्याच्यावर आम्ही कारवाई प्रस्तावित केलेली आहे. पण ह्याच्याबद्दल कंधारे साहेब CCTVचं बोलता का तुम्ही? काय शाळेतल्या CCTVचं बेटा माहिती घेतली नाही मी, ते घेते, पण ते सांगतील तुम्हाला. जिल्हा परिषद शाळेत CCTV लावलेत आपण नाही येत, आपण देऊ. जिल्हा परिषदच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक पद रिक्त आहेत. CCTV बसवणं आता मुलींच्या दृष्टीने गरजेचं आहे, पण ते आम्ही बघू. आपला गरीब जिल्हा आहे ते, म्हणजे आता बघतो ना आम्ही. मला नाही माहिती CCTVचं, की CCTV प्रत्येक शाळेला एवढे देणं
सेसमधनंच द्यावे लागतील. त्याच्यासाठी काय अशी राज्य शासनाने तरतूद नाही केलेली निधीचं हेड. त्याचा प्रयत्न करू, कारण का आत्ताच्या दृष्टीने CCTV महत्त्वाचा आहे प्रत्येक मुलींच्या सुरक्षेसाठी. त्यामुळे त्याच्यावर आमचा प्रयत्न. जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात किती योजना सध्या सुरू आहेत? पावसाळ्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर किती गावांना आपण स्वच्छ जल पुरवतोय आणि किती योजना पेंडिंग आहेत, अजून प्रलंबित आहेत? काही लोकांनी पैसे उचललेत पण कामच अर्धवटच नाही. तर अशी बरीच संख्या आहे. त्याचं जरा डिटेल्स चौकशी पत्र नेमली होती, त्याची चौकशी काय झाली माहिती नाही, कुठवर आला काही पत्ता नाही. त्याचा एक आढावा घेऊन मी आपल्याला डिटेल्स देते. पाणी पुरवठ्याचे आहे HOD. त्याला जोडून एक प्रश्न आहे. दुहेरी पंप योजना नावाची योजना आपल्याकडे सुरू होती. हां, त्याचं काय झालं ते पण सांगा. दुहेरी पंप योजना रुई ढोकी गावाच्या योजनेचं काय झालंय? पहिल्यांदा मी असं सांगू शकतो की टोटल 594 पैकी साधारणतः 336 कामं आपली पूर्ण आहेत. याच्यापैकी ज्या जलजीवन मिशनच्या कॅटेगरीशन केलं होतं, A कॅटेगरी, B कॅटेगरी, C कॅटेगरी. A म्हणजे केवळ नळ जोडण्या होत्या, B म्हणजे रेट्रोफिटिंग होती, C म्हणजे टोटल नवीन स्कीम होती आणि याच्यानंतर सोलर स्कीम होती. अशा टोटल 594 पैकी सध्यास्थितीत 250 कामाला आपला सुरळीत पाणी पुरवठा सुरू आहे आपल्या EBCमधून आणि सोलारमधून साधारणतः 28, असं जवळपास 578 कामं आपली पाणी पुरवठा सुरू आहेत. बाकीचे ज्या आहेत त्या सोलारच्या मध्यंतरीच्या मोठ्या अवकाळी पावसामुळं गतवर्षी पॅनल वगैरे सगळे उडून गेल्यामुळे थोड्या योजना बंद होत्या आणि ह्या ज्या योजना सध्या सुरू आहेत ह्या पूर्ण क्षमतेने 55 लिटर प्रमाणे आपण सगळ्याला पाणी देतोय. ज्या स्कीम्स रखडल्या आहेत किंवा राहिल्या आहेत याच्या संदर्भात विभागीय स्तरावर माननीय मुका यांच्या आदेशाखाली बैठक झाली. या बैठकीमध्ये आपण साधारणतः 15 कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे. 120 कॉन्ट्रॅक्टरला आपण दंडासह मुदतवाढ दिलेली आहे. बाकीच्या जवळपास गतवर्षी मार्च 25 पासून आज अखेर जलजीवन मिशनला तुटपुंजा निधी म्हणण्यापेक्षा नील निधी म्हणलं तरी चालेल, निधी अभावी थोडीशी कामं बंद होती. आता आज काल गेला असा निधीची अपेक्षा होती. निधी जर उपलब्ध झाला तर बाकीच्या सर्व स्कीम्स आम्ही पूर्ण करण्याचा माननीय अध्यक्ष मॅडम आणि माननीय श्री मॅडमच्या अध्यक्षतेला आम्ही थोडा प्रयत्न करतो. 1 रुपया निधी आला नाही. येतोय सर, येतोय या आठवड्यामध्ये नाही येतोय. आणि सर निधी अभावी नका. आराखडा जो म्हणले सर आपण 2 फेजमध्ये आराखडा होता. जानेवारी ते मार्च अखेरचा आराखडा होता तो 6,70,00,000 होता आणि एप्रिल ते जून अखेरचा साधारणतः आराखडा 13-13.5 कोटीचा होता. ह्या आराखड्यामध्ये प्राधान्य आपण 2च उपाययोजना करतो मेजरली. टंचाई नियमाप्रमाणे टोटल 9 उपाययोजना करण्याच्या आपल्याला असतात. 9 पैकी केवळ 2 म्हणजे एक विहीर अधिग्रहण आणि दुसरं टँकरने पाणी पुरवठा करणे. आज मार्च म्हणजे साधारणतः आज 1 एप्रिल आहे. आज अखेर कोणतेही एकही टँकर लागलं नाही आणि एकही विहीर अधिग्रहण केले नाही. हे जलजीवन मिशनच फलित आहे. फक्त प्रॉब्लेम एवढा की काही गोष्टी MSCBच्या कनेक्शनमुळे DP बंद होत्या. परवा आम्ही ताईंच्या निदर्शनास ती गोष्ट आणून दिलेली आहे. तर ताईंनी असं सांगितलेले आदेश दिलेले आहेत की ज्या ज्या गावाला DP बंद आहे त्याच्यासाठी आम्ही ZP शेष किंवा मग GPL शेषच्या निधीमधून निधी देतोय असं ताईंनी कमिट केलं. अशी 115 गावं आहेत की त्यांना निधी अभावी MSCBच्या निधीअभावी कामं बंद आहेत. हे का असं झालं तर ज्यावेळेला इस्टिमेट केले त्यावेळेला प्रोव्हिजन जी MSCBची होती ती 3 लाख 4 लाख धरण्यात आली होती, ती टोकन होती. प्रत्यक्षात A1 कोटेशन घेऊन ज्यावेळेला आम्हाला इस्टिमेट प्राप्त झालं त्याच योजनेला 3 लाखाच्या अगेन्स्ट ते 7 लाख 8 लाख एस्टिमेट आलेला आहे. ह्या डिस्प्यूटमुळं MSCBच्या कारणामुळे आमची योजना बंद आहे आणि आम्ही हा प्रयत्न करतोय. निधी उपलब्ध झाल्यानंतर आम्ही प्रामुख्यानं सर्व योजना पूर्ण करतोय. केंद्र शासनाच्या ज्या वेगवेगळ्या पोर्टल्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही परवाच महाळिंग्या आणि दौदपूरला जल अर्पण दिवस माननीय CO सरांच्या आधीखाली कलेक्टर सरांच्या मार्गदर्शनाने करणारे दिवस झालेले आहेत की त्या गावचं पूर्ण आम्ही शूटिंग करून गावामध्ये पाणी येतं हे सगळं दाखवून मग योजना हासन करणार आहोत. परवा ताईंनी पण सूचना दिलेल्या आहेत की ह्या ज्या योजना पूर्ण होणार आहेत ते BDO साहेबांच्या निगराणीखाली आणि त्यांनी येस म्हणल्यानंतर त्या योजना आम्ही हँडओव्हर करणार आहोत. जलार्पण केलं परंतु त्या लोहारा तालुक्यातील खेडेगावचा भ्रष्टाचार आरोप आपण केला त्याचं काय? त्यांची तक्रार दिल्यानंतर तुम्ही निधी त्यांना दिलाय. ह्याचं भ्रष्टाचाराचं काय करणार? जलार्पण केलं भ्रष्टाचार कोणाला अर्पण केला? लोहारा तालुक्यातलं जे खेडगाव आहे तिथली जी मूळ योजना आहे त्या मूळ योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. ह्या तक्रारीच्या 2 प्रकारच्या आहेत. त्या गावामध्ये जो 15व्या विभागाचा निधी होता त्या 15व्या विभागाच्या निधीमधून केवळ नळ जोडण्या होत्या. त्यांनी नळ जोडण्या केल्या परंतु गावाला पाणी पुरवठा सुरू नव्हता. नाही नळ जोडण्या करताना शेवट फक्त नळ दाखले पण मधला पाईपलाईन नाही. तुम्हाला 15 वर्ष दिले त्यानंतर तुम्ही निधी का त्याला कोणताही निधी दिलेला नाही.
आणि सध्या त्याचं काम सुरू होतं. काम सुरू झाल्यानंतर आपण त्या विहिरीपासून त्या टाकीपर्यंत पाणी, टाकीपासून गावामध्ये पाणी एकदा पाहिलेलं आहे, आम्ही चालू केलं आहे. परिणामी 4 दिवसापूर्वी त्या गावातलं पूर्णच MSCBचं लाईट कनेक्शन मीटर केबल चोरून नेलेलं आहे. ह्याच्यावर आता सध्या मी गुन्हा दाखल करतो सर. चोरून नाही, तिथं अस्तित्वच नव्हतं, त्यांनी केले ते तक्रार दिले. पाणी होतं, चालू होतं, चोराला दार्जिनात का असं म्हणत नाही सर. तिथं मी 100% तिथं फिजिबिलिटी पाहून आलेलो आहे. आता काल परवा चोरी झालेली आहे. विषय गंभीर आहे, हे सामील आहे त्यामध्ये. असं होऊ शकत नाही साहेब. एक मिनिट, तुम्ही म्हणतात ते सगळं मॅडमना पण आत्ताच मी तेच म्हटलं, उन्हाळा आलेला आहे. प्राधान्याने आपण जलजीवनची कामं जी चुकीची झालेली आहेत त्याची माहिती घ्यायला दुर्दैवाने घोषसाहेब म्हणजे आम्ही येऊन घोषसाहेब लगेच गेले, पण हे प्राधान्याने तुम्ही म्हणता म्हणून मी गप्प बसले होते. पण जलजीवनची कामं जी अर्धवट आहे किंवा जुनीच पाईपलाईन दाखवून नवीन पाईपलाईनचं किंवा पाईपलाईन खाली गेलेली नाही आहे किंवा काही पण झालेलं आहे मला माहिती, कारण 30 वर्ष याच्या पुढे योजना दुसरी येणार नाही आणि आता जलजीवन बंद झाली आहे. त्यामुळे आत्ता जर हे पैसे नीट एकेका गावाला, आत्ता मॅडमना मी 5 मिनिटापूर्वीच अगदी जळकोट गावाला 12.5 कोटीची योजना झाली आणि पाणी आलेलं नाही आहे. तुळजापूर तालुक्यात मेजर झालेल्या गोष्ट ते सगळ्या गावांची मॅडम हे आपल्याला प्राधान्याने पुढच्या आठवड्यामध्ये. आणि मी मागच्याच यांना आणि CO साहेबांना सांगितलं होतं की आधी तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला ओरडून बोलवून घ्या, जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर माहिती नसेल, कारण सबलेट केले कोण कळत नाही असं म्हणाले होते साहेब आमचे. तर मी म्हटलं की हो नाही, गावं खूप आहेत. मी मॅडमना आता तेच म्हटलं की प्रायोरिटीने आपल्याला हो करतात ना, मूळ कॉन्ट्रॅक्टर म्हटलं आम्ही सांगतो हे पण मी बोलले. आणि तुम्ही म्हणता तसं, पण आता मला म्हणजे मी माझ्या जिल्हा परिषदचं बोलत नाही, हा विषय गंभीर आहे आणि पाणी महत्त्वाचं आहे आणि याच्यात जे झालंय मॅडम, आणि म्हणूनच आम्ही एक निर्णय घेतला होता. नाही आम्ही ह्या योजनाबद्दल इतक्या तक्रारी काय होतं माहिती का, अशा अधिकाऱ्यामुळं जिल्हा परिषदेची बदनामी होती आणि त्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची आणि दुसरी गोष्ट जे म्हणाले, आता केंद्र सरकारने 35,000 कोटी देशात आणि राज्य शासनाने 13,000 कोटी आपल्याला आपल्या त्या गुत्तेदाराला पैसे या आठवड्यामध्ये येणार आहेत मॅडम. पण दुसरी गोष्ट जी आमच्या मीटिंगमध्ये लक्षात आली की जेव्हा गुत्तेदार ठरतो तेव्हा त्यांनी तेवढी त्याची कपॅसिटी बघूनच मॅडम त्याला टेंडर दिलेलं असतं. त्यांनी पैसे दिले नाही म्हणून शेवटचं बिल त्यांनी कंप्लीट करायचं आहे, मगच म्हणजे त्याची तेवढी कपॅसिटी म्हणूनच ते गुत्तेदारांनी 12 कोटीची 8 कोटीची योजना घेतली ना. त्यांनी पैसे शासनाकडनं आले नाही तरी ती पूर्ण करणं अपेक्षित आहे. पण मी म्हटलं तसं मीच बोलणं, पण आम्ही ह्याची दखल घेतली आहे. ते शॉर्टलिस्ट करायला सांगितलं आम्ही. तालुका वाईज उद्या उस्मानाबादची आहे आणि मॅडम हे आता एप्रिल मे आलेला आहे. आणि मी तर तुळजापूरमध्ये मीटिंग झाली, त्यांनी 37 टँकरची मागणी केली. मी BDO साहेबांना सांगितलं आम्ही एकही टँकर देणार नाही, अगदी तुळजापूर आमदार, कारण तुमचं जलजीवनचं कामाचं का तुम्ही म्हणजे आम्ही कडक राहतोय. पण ऑब्व्हियसली आता हे तुम्ही पण म्हणजे पॉझिटिव्हली घ्या की म्हणजे बातमी देताना की हे झालेलं आहे, पण याला बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. आणि म्हणून आम्ही एक निर्णय घेतला की आत्तापर्यंत आम्ही जेव्हा BDOंची पण वेगळी मीटिंग घेतली की तुमच्या तालुक्यात, तर म्हणे ताई आमच्याकडे येतच नाही, थर्ड पार्टी इन्व्हेस्टिगेशन होतं आणि ते सही करून देतात, टाटाचं नेमलेलं आहे, आम्हाला कधी इन्व्हॉल्वच केलं जात नाही. आणि जेव्हा कुठं पाणी आलं नाही, गावात चिडचिड झाली की फक्त BDOला फोन येतो. त्यामुळे आम्ही हा जिल्हा परिषद धाराशिवपुरता निर्णय घेतला आहे की कोणतीही योजना आत्तापर्यंत थर्ड पार्टी आणि पाणी पुरवठ्याचं ते ग्रामसेवक आणि सरपंचाच्या सहीने हँडओव्हर होत होती. आता BDOने सही नाही केली तर आम्ही हँडओव्हर करून घेणार नाहीये. BDO जबाबदार राहणार आहे, कारण त्याची सही राहणार आहे की ती योजना चांगली झाली तर.